गुरुपौर्णिमा व आषाढी एकादशी निमित्त नाशिक त्र्यंबकेश्वर पायी पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न। गुरुपौर्णिमा व आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त नाशिक ते त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुकुल पीठापर्यंत भव्य पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। भर पावसातही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो पुरुष सेवेकरी, माता भगिनी आणि भाविकांनी मोठ्या उत्साहाने या भक्तिमय सोहळ्यात सहभाग घेतला। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामघोषाने, टाळ मृदुंगाच्या गजराने आणि श्री स्वामी समर्थाच्या जयघोषाने संपूर्ण त्र्यंबक रोड भक्तिरसात न्हाऊन निघाला। मुसळधार पाऊस सुरू असतानाही भाविकांच्या श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावात कोणताही खंड पडला नाही। प्रत्येक सेवेकऱ्याने आनंदाने आणि उत्साहाने पायी पालखी सोहळा पूर्ण केला। पालखी सोहळ्यादरम्यान त्र्यंबक रोडवरील दाते लॉन्स येथे सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। तसेच ब्रह्मभूत मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल येथे सहभागी भाविकांसाठी नाश्त्याचे आयोजन करण्यात आले होते। सेवाभाव आणि आदरातिथ्याचा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला। पालखी सोहळा अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुकुल पीठ त्र्यंबकेश्वर येथे पोहोचल्यानंतर परमपूज्य गुरुमाऊलींचे मंगल दर्शन, हितगुज, आशीर्वचन आणि धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण अधिकच भक्तिमय झाले। गुरुमाऊलींच्या पवित्र सानिध्यात भाविकांना आध्यात्मिक समाधान व नवचैतन्याची अनुभूती मिळाली। या भव्य सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या सेवेकरी, माता भगिनी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून गुरुसेवा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले। गुरुपौर्णिमा आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने पार पडलेला हा पायी पालखी सोहळा श्रद्धा, सेवा, समर्पण आणि अध्यात्म यांचा अविस्मरणीय संगम ठरला। वारकऱ्यांच्यासाठी पंढरी आणि सेवेकऱ्यांसाठी दिंडोरी याचाही आनंद सेवेकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक, त्र्यंबकेश्वर।